माझ्यासोबत आमदार कैलास पाटील आहेत। सर मला सांगा की 4 जुलैला SEBC प्रमाणपत्र मिळण्याबाबत दिरंगाई होत असल्याचा प्रश्न उपस्थित झालेला होता आणि आता MPSC पूर्व परीक्षा देणाऱ्या मराठा उमेदवारासोबत एक अडचण निर्माण झालेली आहे। त्यामुळे SEBC प्रवर्गाऐवजी EWS प्रवर्ग निवडल्यामुळे समस्या निर्माण झाली असं सुद्धा म्हणतात। याबाबत मी आधीही शासनाकडे मागणी केली होती आणि आजही करतोय की याबाबतची स्पष्टता शासनानं किंवा आयोगानं देणं लवकरात लवकर गरजेचं आहे। कारण ही भविष्यात न्यायालयीन प्रक्रियेत कुणी हा नियुक्त्या अडकून आहेत। त्यामुळे जर ज्यावेळेस EWS लागू होतं ते जर फॉर्म भरताना त्यांना EWS होतं आणि त्यामध्ये त्यांनी फॉर्म भरले असतील तर ते ग्राह्य धरणार का नाही याबाबतची स्पष्ट भूमिका शासनानं करावी आणि विकल्प एखादी प्रक्रिया चालू झाल्यानंतर परीक्षा झाल्यानंतर पूर्व परीक्षा झाल्यानंतर विकल्प बदलता येतात का नाही ह्याबाबतही शासनानं जर भूमिका स्पष्ट केली तर विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टळेल असं मला वाटतं। सर आपण याबाबत सभागृहामध्ये जो काही प्रश्न उपस्थित केलेला होता परंतु त्यांची दखल घ्यायला पाहिजे होती, ती दखल सुद्धा घेतली नाही असं माझी शासनाला विनंती आहे की विद्यार्थ्यांमध्ये जी संभ्रमावस्था आहे ही संभ्रमावस्था दूर होण्यासाठी शासनानं या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन याबाबतची स्पष्टता लवकरात लवकर दिली म्हणजे विद्यार्थी आपल्या आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करू शकतील। सर दुसरा प्रश्न की आयोगाच्या नियमानुसार प्रवर्ग बदलण्याची परीक्षा नंतर जी संधी मिळणार का याबाबत जी शासंकता आहे त्याचबरोबर हे विद्यार्थी जे परीक्षा पास झाले ते प्रवर्ग बदलला नाही तर ते बाद पण होऊ शकतात। नाही याबाबतच माझं म्हणणं आहे की मूळ ज्यावेळेस त्यांनी फॉर्म भरला होता त्यावेळेस EWS ऑप्शन दिला होता आणि त्यावेळेस SEBC आरक्षण लागू नव्हतं। मग त्यावेळेस जो विकल्प दिला होता तो विकल्प ते ग्राह्य धरणार का ज्यांनी EWS प्रमाणपत्रासोबत जोडला असेल किंवा प्रवर्ग बदलायची एखादी प्रक्रिया चालू झाल्यानंतर प्रक्रिया ही बदलता येतं का याबाबत ही शासनानं भूमिका स्पष्ट केली, आयोगाने जर भूमिका स्पष्ट केली तर हे प्रश्न येणार नाहीत असं मला वाटतं। सर भाजप आमदार अभिमन्यू पवार जे आहेत यांनी ट्विट केले की मराठा उमेदवाराच्या संदर्भात शासन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे, मात्र आमदारांनी विचलित नव्हता तर अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, परीक्षेच्या नंतर देखील प्रवर्ग बदलल्यास उमेदवारांना कुठलीही अडचण येऊ देणार नसल्याचंही आयोगानं कळवलं आहे असं म्हणतात। जे त्याने ट्विटमध्ये केलं असं आपण सांगताय ते त्या आयोगानं तसं स्पष्ट केलं, स्पष्टता दिली तर विद्यार्थ्यांनी निश्चितच लक्ष विचलित होणार नाही, त्या अभ्यासाकडे लक्ष देईल असं मला वाटतं। EWS प्रवर्गात राहिलेल्या मराठा उमेदवारांना नेमका दिलासा कधी भेटेल हे शासनच सांगू शकेल। ते दिलासा भेटावा, त्यांच्यातली संभ्रमावस्था दूर व्हावी यासाठी वारंवार विद्यार्थी मागणी करतात, आम्ही मागणी करतोय। त्यामुळे शासनानं लवकरात लवकर याबाबतली भूमिका स्पष्ट करावी, स्पष्टता द्यावी किंवा नेमकं यात काय होणार आहे ही स्पष्टता दिली त्यांचं EWS ग्राह्य धरणार का त्यांना SEBCमध्ये त्यांना परत शिफ्ट करणार आणि त्यांनी विकल्प भरून दिले नाही त्यांचं काय होणार, विकल्प बदलून द्यायची परत संधी देणार का याबाबतचं शासनानं स्पष्टता दिली तर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम दूर होईल, ते आपल्या अभ्यासाकडे लक्ष देऊ शकतील असं मला वाटतं। बऱ्याच MPSCचे जे विद्यार्थी आहेत अनेक वर्षानुवर्षे अभ्यास करतात आणि अशा या सगळ्या गोंधळामुळे बऱ्याच वेळा त्यांच्या वयाच्या मर्यादा ओलांडून जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं। काल पोलीस भरतीसुद्धा झाली, त्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांच्या ह्या समस्या होत्या। पावसाळ्यामध्ये ही भरती घेण्यात आली, अनेक विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षा किंवा ह्या भरत्यासुद्धा पुढे लोटाव्या असं सुद्धा सांगण्यात येतं। आपण एकंदरीत काय सांगा? एकंदरीत सांगायचं झालं तर 2-2 वर्ष सिलेक्शन होऊन सुद्धा विद्यार्थ्यांना पोस्टिंग मिळत नाहीत। आता बघतोय आपण MPSC बोर्डानं सुद्धा घेतलेल्या परीक्षा बऱ्याच विभागाच्या परीक्षा आहेत 6-6 महिने झाले, 6-6 महिने झाले, 1 वर्ष झाले, त्याचा निकाल अजून आयोग लावत नाही। त्यामुळे विद्यार्थी नेहमीच वर्षानुवर्ष अभ्यास करतात, त्यांना कुठेतरी आपल्याला संधी मिळेल असं वाटतं, पण निकालाला जर वर्ष 6-6 महिने लागत असतील, परत सिलेक्शन झाल्यानंतर 2-2, 3-3 वर्ष त्यांना जर नियुक्त्या मिळत नसतील तर निश्चितच हे युवकांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार हे शासन करते असं मला वाटतं। मग यामध्ये शासनाची नेमकी भूमिका काय असावी तरुणांच्या बाबतीत की एवढं उदासीन धोरण काय आहे? शासन फक्त घोषणा करतं आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस क्रिया करायची वेळ येते त्यावेळेस शासनाचं धोरण हे नेहमीच म्हणजे दिरंगाईचं असतं आणि त्यांना विद्यार्थ्यांचे हित किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न हे जाणून न घेता वेगळ्या पद्धतीनं शासन काहीतरी काम करत राहतं। अशा वेळेस शासनाची भूमिका अशी असायला पाहिजे की आपण तात्काळ कुठलीही प्रक्रिया न्यायालयीन प्रकारासाठी न अडकता तात्काळ एखादी परीक्षा फॉर्म भरून घेतल्यानंतर ते परीक्षा तात्काळ करणे, त्याचे निकाल लवकर लावणे आणि जे पास झाले ते सिलेक्ट झालेत विद्यार्थी त्यांना लगेच नियुक्त्या देणे हे शासनाने केलं तर विद्यार्थ्यांचे बेरोजगारीचा प्रश्न जो खूप मोठ्या प्रमाणात आधी आपण बघतोय की खालच्या पातळीवर सुद्धा शासनाकडे बरेच रिक्त पद आहेत। हे प्रक्रिया जर 2-2, 3-3 वर्ष चालत असेल एखादे तर खाली सर्वसामान्य नागरिकालाही त्याचा त्रास होतो आणि विद्यार्थी जे आयुष्यभर अभ्यास करतात, वर्षानुवर्ष अभ्यास करतात, त्यांनाही लवकर त्यांना न्याय मिळत नाही असं मला वाटतं।
व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.